हॅलो मैत्रिणींनो, सायली फॅशन पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचं याची थोडक्यात माहिती सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। जेव्हा आपण ब्लाऊजवरनं माप काढतो तेव्हा ब्लाऊज हा आपला प्रेस केलेला असायला हवा, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला माप काढता आलं पाहिजे। सर्वात आधी आपण ब्लाऊजची उंची मोजून घेणार आहोत। ब्लाऊजची उंची ही नेहमी बॅक साईडने मोजायची असते। तुम्ही बघू शकता इथे उंची 13 इंच आलेली। त्यानंतर आपण गळ्याची उंची मोजून घेणार आहोत। सेम त्याच पद्धतीने मोजणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता उंची ही 10 इंचावर आलेली आहे। त्यानंतर सर्व पुढील मापे आपण फ्रंट साईडने काढून घेणार आहोत। आपण आता शोल्डरचा माप घेणार आहोत। शोल्डरचं माप तुम्ही बघू शकता इथे 10 इंच आलेलं आहे। त्याच्या आपण निम्मे घेणार आहोत, म्हणजे शोल्डर आपण 5 इंच घेणार आहोत। त्यानंतर पुढच्या गळ्याचं माप काढून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता 5.5 वर आपला गळा आलेला आहे। त्यानंतर आपण छातीचं माप काढून घेणार आहोत। छातीचं माप काढताना ह्या शिलाईच्या खाली आपण मेजर टेप ठेवून घेणार आहोत। नेहमी अशाच पद्धतीने काढायचं आहे छातीचं माप। इथे बघू शकता तुम्ही 7.5 वर आपलं माप आलेलं आहे। छातीचा हा चौथा भाग आहे। छातीचा माप हा त्यानुसार आपला 30 इंच येत आहे। त्यानंतर मुंड्याचं माप घेणार आहोत। मुंडा आपला 7 इंच आलेला आहे। नंतर आपण बाही लांबी मोजून घेणार आहोत। शोल्डर आपण सोडून देणार आहोत। बाहीचं माप आपले लांबी 11 इंच आलेली। तसेच रुंदी 4.5 आहे। त्यानंतर आपण कमरेचं माप घेणार आहोत। कमरेचं माप घेताना ही हुक पट्टी आपण सोडून देणार आहोत। इथपासून घेणार आहोत। कमरेचं माप हे नेहमी गोलाकार पद्धतीने घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कमरेचं माप हे 26 इंच आलेलं आहे। तर अशा पद्धतीने जर माप घेतलं तर आपल्या ब्लाऊजची फिटिंग ही व्यवस्थित येणार आहे। ब्लाऊज हा परफेक्ट बसणार आहे। माहिती जर आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला प्लीज प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील। तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, बाय बाय।